नमस्कार शेतकरी बांधवांनो, जून हा निम्म्यामध्ये आलेला आहे. आज 15 जून आहे आणि अजूनही पावसाने हजेरी लावलेली नाही. मान्सूनचा पाऊस तर सोडाच, अवकाळी पाऊसही काही मोजक्याच भागामध्ये पडला. खूप मोठा भाग त्याने सोडून गेलेला आहे. तुमच्या भागामध्ये पाऊस पडलाय का किंवा अजून सध्या सुरू आहे का? जर असेल तर कमेंट नक्कीच करा, कारण महाराष्ट्रात इतर कानाकोपऱ्यातून जेवढे काही शेतकरी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनाही कुठे पाऊस चालू आहे, कुठे पाऊस चालू नाही याचा आढावा घेता येईल. पुढे पाऊस येणार की नाही येणार, लवकर येणार की उशिरा, याचा पण अंदाज त्यांना बांधता येईल. म्हणून तुमची कमेंट खूप महत्वाची असणार आहे. आता पाणी वेळेवर न पडल्यामुळे शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे. आता आमच्या भागामध्ये एप्रिल महिन्यामध्येच मिरची लागवड होते. आता एप्रिल महिन्यापासून मिरची लागवड झालेली आहे. मे महिन्यात काही शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली आहे, काही शेतकऱ्यांनी पपई लागवड केली आहे, काही भागामध्ये केळी लागवड केली आहे. पाण्याच्या अभावी आता ही पिकं कुठेतरी सुकत आहे, तर काही भागामध्ये वाळत सुद्धा आहे, कारण पाणी आता राहिलेलं नाही. आता एवढं ते आमचा शेतकरी हारलेला नव्हता. ज्या शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यामध्ये मिरची लागवड केली होती, महिना 2 महिने त्यांनी प्लॉट टिकवला. आता 25 मेलाच त्याचं पाणी संपलेलं होतं. आता काय झालं की 27 तारखेला काही हवामान तज्ञांचे अंदाज पाहण्यात आले की 27 तारखेला या भागात पाणी पडणार. आता पाणी पडणार हे त्याने बघितलं, त्याला एक आशा निर्माण झाली. माझं पाणी तर संपलेलं आहे, 25 तारीखाची आहे, 27 तारखेला पाणी पडणार आहे, 2 दिवसाचा प्रश्न आहे. मी काय करतो, बाहेरून टँकर विकत घेतो आणि माझे मिरची पीक वाचवतो. 2 ते 3 दिवसाचा प्रश्न आहे. मग ते वाचवण्यासाठी त्याने बाहेरून पाणी घेतलं, त्या मिरची पिकलेलं प्लॉट वाचवला. 27 तारखेला पाणी नाही पडलं. मग 30 तारखेचे अंदाज आले. मग काय म्हणतात, 2 दिवस दिले तर अजून 3 दिवस दिले, अजून 3 दिवस प्लॉट वाचवला. 30 तारखेला पाणी पडलं. मग आले 5 तारखेला, 7 तारखेला पाणी पडेल. आता याला काय नाराज बी होता, पण आशा पण होती. सगळ्यांचे प्लॉट खराब होऊ राहिले, मी जर वाचवला भाव जर भेटेल तर जे काही आता मी टाकेल ते सगळं वसूल होईल. म्हणून परत 5-6 दिवस त्याने पाणी दिलं. परत पाणी पडलं नाही. 7 तारखेला पाणी पडलं नाही. 10 गेली, 11 गेली, 12 गेली, 15 आजची आहे आणि अजूनही पाऊस पडत नाही. म्हणजे हा शेतकरी बाहेरून पाणी विकत घेऊन आजपर्यंत प्लॉट टिकवतो. आता काही शेतकऱ्यांनी 20,000चं पाणी टाकलं, काही 50चं टाकलं, काही 1 लाखाचं टाकलं, काही 1.5 लाखाचं टाकलं. आता प्रश्न हा उद्भवला, पुढे जाऊ की नको जाऊ. आता पुढचे जे अंदाज येत आहेत की 25 तारखेनंतर पाणी पडेल. आता पुन्हा 10 दिवस वाढले. म्हणजे मागच्या 25 तारखेपासून या 25 तारखेपर्यंत पाऊस म्हणजे 1 महिन्याचं जर पाणी विकत घेऊन टाकतो, त्याचा खर्च किती होतोय? तोही खतांच्या आणि औषधांच्या व्यतिरिक्त खर्च आहे. आता एवढा खर्च करून तो प्लॉट टिकेल की नाही याची शाश्वती अजून नाही. त्याच्यामुळे तो अतिरिक्त खर्च होतोय. आता तो आड इकडे होईल. आता पुढे जाऊ की थांबू? कारण आता जर खर्च वाढवला तर हा खर्च ही मिरची काढेल की नाही याची पण शाश्वतीला राहिलेली नाही. म्हणजे एवढी गंभीर समस्या आता शेतकऱ्यांच्या पुढे उभी राहिलेली आहे. आता यातलं पहिलं कारण काय? हवामान तज्ञांचे अंदाज जे सपशेल खोटे ठरलेले आहे आणि शेतकरी आशेवर पुढे 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 जात राहिला, अतिरिक्त खर्च करत राहिला पाण्यासाठी. आणि 15 दिवस जर स्टॉप झाला असता तर हा जो अतिरिक्त खर्च होणार होता 1,00,000-1.5 लाख, तो त्याचा वाचला असता. पण नाविलाज. आता इकडेही जाता येत नाही, इकडेही जाता येत नाही, सोडता येत नाही, अंधारता येत नाही, अशी कंडिशन त्याची निर्माण झालेली आहे हवामान तज्ञांचे अंदाज चुकल्यामुळे. आता याच्यावर किती विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे, माझा प्रश्न आहे. आता याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रॉब्लेम शेतकऱ्यांनी मला सांगितलंय की मी त्यांना विचारलं, तुम्ही तुमचे अंदाज बांधू नाही शकले का? तुम्ही तुमचं गणित नाही लावू शकले का? जर असं झालं तर कसं, असं झालं तर असं काही अभ्यास नाही केला का? सर म्हणे केला ना. हवामान तज्ञांचं सोडा, मागच्या वर्षी काय झालं, पूर्ण मे महिन्यामध्ये पाऊस राहिला. पूर्ण मे महिन्यामध्ये जर पाऊस राहिला होता तर असं वाटत होतं की 1 महिना अगोदरच पावसाळा सुरू झाला की काय, अशी परिस्थिती त्यावेळेस होती. आता यावर्षी मे महिन्यामध्ये पाऊस पडेल असं नव्हतंच, किंवा पडेल याची गॅरंटी नव्हती. पण एक असा अंदाज होता की 1-2 अवकाळी पाऊस तर नक्कीच पडायला पाहिजे. पूर्ण महिना तर नाही, पण 1-2 अवकाळी पाऊस जर पडला तर जे टेम्परेचर मे महिन्यामध्ये राहतं ते टेम्परेचर एकदम घसरून खाली येईल. मला 10-15 दिवसाची रिलीफ मिळेल. मग जून सुरू होईल. मग जून मध्ये तर पाऊसच सुरू होतो. तो पण एक अंदाज मी बांधला होता. तो पण अंदाज सपशेल खोटं गेलेला आहे. त्याच्यामुळे सुद्धा मिरची लागवड झाली, आज पाणी नाही, तो एक प्रॉब्लेम निर्माण झालाय.
त्याच्यानंतर मेच्या एंडिंगला, जूनच्या सुरुवातीला मृग छाया पडते, ढगाळ वातावरण होतं, टेम्परेचर उतरतं. आज 15 तारीख आहे. आज कुठेतरी थोडेफार ढग दिसत आहेत, नाही तर 40-45 तापमान आज सुद्धा आहे, ढग असून सुद्धा आहे. काही भागामध्ये हवा सुटते, काही भागामध्ये हवा नाहीच आहे. ज्या भागामध्ये पाऊस पडला होता त्यांना प्रॉब्लेम आहेच, पण ज्या भागामध्ये पाऊस पडलेला आहे त्यांना पण जास्त प्रॉब्लेम आहे. कारण काय, तिथलं सरळ वातावरण झालं, उकाडा त्या ठिकाणी निर्माण झाला, त्यांना पण प्रॉब्लेम वाढलेत ना. आता पाऊस त्यांच्याकडे पण नाहीये, अशी पण परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता शेतकरी बांधवांनो, ही तर आतापर्यंतचा आढावा झाला की सध्या मार्केटमध्ये काय चालू आहे, किती भयावह परिस्थिती आहे हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला. आणि इथून पुढे ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे त्यांनी कशा पद्धतीने प्लॉट टिकवावा यासाठी मी पुढची माहिती तुम्हाला देतोय. आता जर तुमच्याकडे पाणी असेल तर अजून एक मोठा प्रॉब्लेम तुम्हाला असा येतोय की पांढरी माशी कंट्रोल होत नाहीये, थ्रिप्स कंट्रोल होत नाहीये, अळी कंट्रोल होत नाहीये, औषधं फवारून, चांगले औषध फवारून सुद्धा रिझल्ट येत नाहीये. हे पण प्रॉब्लेम तुम्हाला आलेले असते. आता याचं कारण काय आहे, ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांनी प्लॉट सोडून दिले, फवारण्या सोडून दिल्या. तो जो हिरवापणा आहे त्याच्यावरती रसशंकाची किडी आहे, पांढरी माशी आहे, ती सोडून तुमच्या प्लॉटवर सध्या येते. तुम्ही औषधी जरी फवारत असले तर ती पांढरी माशी तुमच्या प्लॉटवर येते, ती थ्रिप्स तुमच्या प्लॉटवर येतात. त्याच्यामुळे वातावरण जे पाहिजे पोषक रसशंकाची किडींना ते भेटतंय. आता आपण पावसाळ्यामध्ये का बरं थ्रिप्स कंट्रोल राहतो, कारण पावसाळ्यामध्ये जेव्हा पाणी पडतो तर त्यावेळेस हे जे काही पांढऱ्या माशीचे पंख आहेत ते भिजल्या जातात, ते तिथेच चिपकतात, ते तिथंच मरते. जे मच्छर आहे त्यांचे पंख पाण्याने भिजले जातात, ते तिथेच चिपकतात. ते म्हणून पावसाळ्यामध्ये कंट्रोल लवकर मिळतो, उन्हाळ्यामध्ये तो कंट्रोल मिळत नाही. म्हणून आता चांगले औषधी फवारून सुद्धा तुम्ही जेव्हा फवारता ते दुसऱ्या प्लॉटवर किंवा जमिनीवर जातात, पावर थांबले परत येतात. म्हणून ते तुम्हाला त्या ठिकाणी औषधी फवारून सुद्धा कंट्रोल मिळत नसेल. माझा अंदाज मिळतो की नाही मिळत मला कमेंट करून सांगा. पण ज्या ज्या शेतकऱ्यांनी मला आतापर्यंत कॉल केले, जे शेतकरी मला विचारतात ते सर प्लॉट खराब वरला काय करू, औषधी सुचवते, काही खूप चांगले रिझल्ट मिळतात, काहींना औषधीचे रिझल्ट मिळत नाहीये. त्याचं कारणच असं आहे, वातावरण या किडींना पोषक आहे. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे, एकतर जमिनीमधून आपण भरपूर पाणी देऊ शकत नाही. ज्या ठिकाणी 4 तास, 5 तास, 6 तास पाणी होतं, पूर्ण बेड गजगज ओला व्हायला पाहिजे होता, त्या ठिकाणी आता आपण फक्त 15 मिनिटं, 20 मिनिटं, 1 तास असं पाणी देतोय. धड त्याला मरू देत नाही, जगू देत नाही. पुरेसं पाणी नसल्यामुळे जे रिस्पॉन्स द्यायला पाहिजे ते रिस्पॉन्स करत नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला जसं पाहिजे तसे औषधांचे रिझल्ट सुद्धा मिळत नाही. मग आम्ही काय करायला पाहिजे, तर एक सर्वात महत्त्वाचा सल्ला मी तुम्हाला देतो. जर तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे आणि तुम्ही स्प्रिंकलर फिरवू शकता, मी ठिबकनं द्यायचं नाही म्हणत आहे, ठिबकनं देणं हा पार्ट वेगळा, ठिबकनं देता हे जगवण्यासाठी, पण स्प्रिंकलर यासाठी फिरवायचे. स्प्रिंकलरचं ते रफ पाणी ते जर झाडावर पडलं तर ते झाडांवरून ते जे रसशोषण करणारे किडे ही धुवून नाही. त्या पांढऱ्या माशी जे काही पंख आहेत ते भिजले गेलेत, जेव्हा रसशोषण करणारे पंख ते भिजले गेलेत, तुम्ही फवारणी करताना फक्त झाडावर फवारता, आजूबाजूला नाही फवारत. तर जर स्प्रिंकलर फिरवले तर ते उडले, आजूबाजूला जेव्हा जाऊन बसेल तिथंही ते भिजल्या जातील आणि त्या ठिकाणी ते चिटकून मरून जातील. तुम्हाला 2 फवारण्या कमी करायची वेळ. त्याचा पहिला फायदा, झाड धुवून काढायचंय, रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव तुम्हाला कमी झालेला दिसेल. दुसरं, काहींचे प्लॉट हे उठतच नाहीये, म्हणजे डेव्हलप होत नाही, वाढ करत नाही, फुटे पडत नाही, खतं सोडते, औषध सोडत तरी सुद्धा. आता त्याला खतं तर देऊ शकत नाही, पाणी मोजकं आहे. म्हणून जर तुम्हाला प्लॉट उचलायचा नैसर्गिकरित्या, जर स्प्रिंकलर तुम्ही फिरवलं, हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे, 78% नायट्रोजन आहे. ते नायट्रोजन हव्याच्या माध्यमातून जमिनीत येते. जसं आपण पाहिलं असेल, पहिला पाऊस पडला की प्लॉट मस्त डेव्हलप होतात, टवटवीत होत. कारण काय, हवेतलं नायट्रोजन त्या पाण्याला धरून खाली येतं आणि ते जमीन मोडतं आणि झाडाला डेव्हलपमेंटसाठी कामाला येतं. जर तुम्ही स्प्रिंकलर फिरवलं तर थोडंफार जे नायट्रोजन हवेमध्ये असतं ते झाडाजवळ उतरेल आणि तुमचा प्लॉट डेव्हलप होण्यासाठी मदत होईल. त्यासाठी तुम्हाला औषधांसाठी वेगळा खर्च करण्याची गरज पडणार नाही. हा स्प्रिंकलर फिरवण्याचा दुसरा फायदा. तिसरा फायदा, स्प्रिंकलर फिरवल्याने जे काही टेम्परेचर आहे त्या पीक म्हणजे प्लॉटच्या आजूबाजूचं किंवा त्या प्लॉट मधलं ते टेम्परेचर पाण्यामुळे कमी होईल. आणि तुम्ही जे काही औषध, भरपूर पाणी ओलावा आजूबाजूला असल्या कारण जे काही औषध तुम्ही नंतर फवारणार आहात त्याचे रिझल्ट पण तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मिळतील. हे आहे सर्व स्प्रिंकलर फिरवण्याचे फायदे. जर तुमच्याकडे स्प्रिंकलर फिरवता येत असेल तर निश्चितपणे स्प्रिंकलर फिरवा, जेणेकरून तुमचा औषधांचा, खतांचा याचा खर्च कमी होईल. नाहीतर तुम्ही नुसतंच पाणी सोडून राहिले, पूर्ण बेड ओला करून राहिले
तर त्याने मुळ्या सडतील. मुळ्या जर सडल्या, आपटे बंद होईल तरी झाड वाळणार आहे. म्हणजे बेड मधलं पाणी नियंत्रितच ते नाही. तिथं पण अतिरिक्त पाणी झालं, तिथं पाणी आहे म्हणून थोडं पाणी. तर बेड मध्ये पण तुम्हाला जास्त पाणी द्यायचं नाहीये. पाण्याचं नियोजन करा. स्प्रिंकलर फिरवते तर कारण वेगळं आहे, जमिनीवर तुम्ही जे पाणी देताय त्याचं कारण वेगळं आहे. त्याने प्लॉट टिकवायचा आहे, याने प्लॉट बनवायचा आहे. यासाठी दोन्ही फरक आहे. नाही तर माणसांसर वरून द्यायला लावतात मग आम्ही खालून सोडू, असं नाही. खालून सोडणं हा वेगळा भाग झाला, वरून देणं हा वेगळा भाग झाला. वरून का द्यायचं निश्चितपणे सांगितलं असेल. अशा पद्धतीने तुम्ही हे प्लॉट डेव्हलप करू शकता. आता ज्या ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे त्या त्या शेतकऱ्यांना मी ते ट्रीटमेंट सुचवतो, काही औषधी सुचवतो, काही मायक्रोन्युट्रिएंट प्लॉट जगण्यासाठी शिकवतो. जी गरज आहे त्या गरजेनुसार त्याला प्लॉटला ट्रीटमेंट देतो. त्या ठिकाणी शेड्यूलचा वापर करू नका. परत एकदा सांगतो, शेड्यूल या परिस्थितीमध्ये वर्किंग करत नाही. एखाद्या तज्ञाकडून जर तुम्ही शेड्यूल घेऊन काम करत असाल तर शेड्यूल वर्किंग करत नाही. त्या तज्ञाशीच कनेक्टेड राहा, त्याला वेळोवेळी फोटो टाकत राहा, वेळोवेळी कंडिशन सांगत राहा, त्याच्यानुसार औषधी घेत राहा. पण शेड्यूलचा वापर करू नका. हा सर्वात मोठा सल्ला मी तुम्हाला अजून देतोय. कारण परिस्थिती विपरीत आहे. त्या शेड्यूलनुसार परिस्थिती नाहीये. अतिरिक्त खर्च होईल, प्लॉट खराब होईल, नंतर परत परेशान व्हाल. बघा शेतकरी बांधवांनो, हे काही मोजके पॉईंट होते जे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते. हे तुम्हाला कसे वाटले? हे पॉईंट तुम्हाला माहित होते का? माहित असेल तर तुम्हाला त्याचा फायदा झाला का ते मला कमेंट मध्ये निश्चितपणे सांगा. जर माहित नसतील तर हे करून पहा, परत या व्हिडिओला या. काय फायदा झाला ते निश्चितपणे या व्हिडिओच्या कमेंट मध्ये लिहा. कारण तुम्ही जर त्या गोष्टी केल्या तर इतरांना पण कळेल की त्याचा फायदा होतो किंवा नाही. कारण अनुभव हीच खात्री. जेव्हा स्वतः मी करतो का इतर शेतकऱ्यांकडून करून घेतो, त्यांचे जे काय अनुभव असतात त्याचेच व्हिडिओ मी तुम्हाला वेळोवेळी देत असतो. पहा, मिशन अंतर्गत जेवढे काही प्लॉट आहे ते इतरांपेक्षा बेस्ट आणि बेस्टच आहे. कारण ते योग्य मार्गदर्शन योग्य वेळी घेतात, योग्य नियोजन करतात आणि पुढे ट्रीटमेंट चालू ठेवतात. तुम्हाला जर काही अडचण असतील, निश्चितपणे मी माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर देतोय. मला कॉल करू शकता. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं मदत करण्याचा माझा प्रयत्न असेल, जेवढं मार्गदर्शन होईल तेवढं करण्याचा माझा प्रयत्न असेल. शक्य असेल तर ऑफिसला व्हिजिट द्या. कारण समोरासमोर बोलणे आणि व्हिडिओवर सांगणे हा खूप मोठा फरक असतो. कसा वाटला व्हिडिओ निश्चित कमेंट मध्ये सांगा. आवडला लाईक करा. तुमच्या आवड म्हणजे लाईकने पैसे नाही मिळत, पण प्रोत्साहन मिळतो की शेतकऱ्यांसाठी मी काहीतरी करतो, शेतकऱ्यांची माहिती आवडते. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण इतरही शेतकऱ्यांचा फायदा हा झाला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या पुढे घेऊन जायचा आहे. हाच ध्यास मिशन समृद्धीचा आहे. धन्यवाद.